झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तासची मोदक रेसिपी स्पर्धा 2012 सगळ्या आपल्या परीक्षकांचं परीक्षण झालेलं आहे. चारही मान्यवर परीक्षकांना मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यायचंय. सगळ्यांनी सगळ्या स्पर्धकांनी इथे जमलेल्या सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचंय त्यांचं. खूप सुंदर परीक्षण त्यांनी केलेलं आहे. कडक परीक्षण केलंय. जे 4 विनर्स असतील त्या चारही विनर्सना आपण प्रत्येकाला रोख पारितोषिक देणार आहोत. त्याचबरोबर सामनातर्फे एक भेटवस्तू असणार आहे आणि सुजोनील केमो इंडस्ट्रीज तर्फे सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर असणार आहे. विनर्स घोषित करण्याआधी मी आपले सगळे मान्यवर परीक्षक आहेत त्यांना फक्त विचारणार आहे एक एक करून किंवा त्यांनी सांगायचं आहे की कशा पद्धतीने त्यांनी परीक्षण केलेलं आहे. मी आधी लालनताईंना विनंती करते की त्यांनी सांगावं. सबंध हे बघितल्यानंतर मला एक महत्वाचं जाणवलं की आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा आपण एक्झॅक्टली काय करतो. या 4 कॅटेगरीमध्ये ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरज आहे. कारण पदार्थ खातो ठीक आहे पण त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे, त्या पदार्थामध्ये तुम्ही वेगवेगळं काय करून नवीन गोष्ट दाखवली आहे, ह्या सगळ्या गोष्टीला महत्व असतं. विभावरी माझं तुझ्याकडे लक्ष होतं. तू 27 मोदक खाल्लेले आहेत. काय केलेलं? 27 नाही, काही एंट्रीजचे तर 4-4, 5-5 होते. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जी क्रिएटिव्हिटी आणि जो उत्साह आहे तो खरंच फारच अद्भुत होता. लगेच आपण विनर्स कोण आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. 3रा क्रमांक जो आहे तो टाय आलेला आहे, म्हणजे टाय झालेला आहे 3ऱ्या क्रमांकामध्ये. गीताताईंना विनंती करेन की 3रा क्रमांक जो आहे तो त्यांनी सांगावा आणि त्यानंतर मग NKGSBच्या मेधा नाईक त्यांनाही मी आमंत्रित करते स्टेजवर. मेधा नाईक आणि गीताजी यांच्याकडून ते पारितोषिक मिळणार आहे 3ऱ्या क्रमांकाला. आपल्याकडे आत्ता स्टेजवर आहेत NKGSBच्या मार्केटिंग मॅनेजर मेधा नाईक आणि श्रेयसच्या गीता तांबे. या दोघी आता आपल्याला 3रा क्रमांक आणि त्याचा विनर सांगतील. आपला 3रा क्रमांक विभागून आहे आणि त्यातलं पहिलं नाव आहे सौ सुनंदा वानखेडे. सुनंदा वानखेडे वर यायचे. जोरदार टाळ्या. रोख पारितोषिक 3रं पारितोषिक जे विभागून देण्यात आलेलं होतं. अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्सचे सुनील भिडे यांना मी आमंत्रित करते आणि मोनिका देसाई 3rd विनर घोषित करतील. 3रा क्रमांकाचा जो विभागून आहे त्यांचं नाव आहे विद्या कामटकर. जोरदार टाळ्या. रोख पारितोषिक सामनातर्फे भेटवस्तू. आता 2रा आणि पहिला क्रमांक. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते आनंदी वास्तूचे वास्तू व ज्योतिष तज्ञ आनंद पिंपळकर. त्याचबरोबर अरुण निगवेकर जे असिस्टंट एडिटर आहेत सामनाचे पुण्याचे. अरुणजी आणि मी विनंती करते विभावरीला की तिने 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कुणाला मिळालंय ते सांगावं. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय सौ माधुरी सोनलकर. रोख पारितोषिक सामनातर्फे भेटवस्तू आणि गिफ्ट हॅम्पर. पहिल्या पारितोषिकाकडे आता आपण येणार आहोत. धडधड वाढली आहे का? पहिल्या पारितोषिकासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते सिद्धिविनायक ग्रुपचे CMD राजू शेठ चाकला आणि मी लालनताईंना विनंती करेन की पहिला विनर कोण आहे घोषित करावा. बागेश्री आपटे. बागेश्री आपटे खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पाच प्रकारचे मोदक केलेले होते. अप्रतिम सजावट होती. तुम्हा सगळ्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं असेल. लालनताई आणि राजू शेठ रोख रक्कम भेटवस्तू आणि गिफ्ट हॅम्पर. आज झी 24 तासची मोदक स्पर्धा खूपच रंगली. मला फार आवडली. दरवर्षी मी त्याला भाग घेत असते आणि दरवर्षी मी बक्षीस पण मिळत असते. तसंच यावर्षी पण मला बक्षीस मिळालेलं आहे. मला 3रं बक्षीस मिळाल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो आहे आणि झी 24 तासचे मी खूप आभारी आहे. मी माधुरी सोनाळकर. मला आज 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि माझं हे 3रं वर्ष आहे मोदक स्पर्धेत, झी 24 तासच्या मोदक स्पर्धेत भाग घेण्याचं.
आणि दरवर्षी इतकंच मी आत्ताही आनंद लुटलेला आहे आणि दरवर्षी लुटत राहणार आहे. जी 24 तास मोदक स्पर्धेतली प्रथम क्रमांक विजेती. ही स्पर्धा दरवर्षी खूप छानरित्या ऑर्गनाईज करतात आणि यावर्षी मला पहिलं बक्षीस मिळालं. खूप कष्ट घेतले आम्ही सगळ्यांनीच, आमच्या घरातल्यांनी. त्याचं चीज झालं, याचा मला खूप आनंद आहे. झी 24 तासची ही मोदक रेसिपी स्पर्धा आम्ही ज्यांच्या सहयोगाने आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो त्यांचेही आभार मानायला हवेत. परांजपे स्कीम्स, सुजानील केमोज इंडस्ट्रीज, सिद्धिविनायक ग्रुप, त्याचबरोबर पटेल ग्रुप अँड कंपनीज, पटेल क्लोसेस कल्याण, NKGSB कॉपरेटिव्ह बँक, राजाराम पाटील दूध संघ, कृष्णा दूध, आनंदी वास्तूचे वास्तू ज्योतिष्य, अभिरुची मॉल्स अँड मल्टिप्लेक्स आणि प्रिंट पार्टनर होते सामना, व्हेन्यू पार्टनर होते श्रेयस. या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकलो. त्याचबरोबर तुम्हा सगळ्या स्पर्धकांचेही धन्यवाद. तुम्ही इथे आलात, पार्टिसिपेट केलं आणि इतका छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल. हा कार्यक्रम संपला किंवा ही स्पर्धा संपली असं मी जाहीर करते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.